रामदासजी मसराम यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण निर्णय। मौजा गुटेकसा येथील सर्वे नंबर 46 एकूण आराजी 7.54 हेक्टर आर पैकी 3.44 हेक्टर आर वनजमीन एकलव्य निवासी शाळा बांधकाम प्रकल्पासाठी देण्यास ग्रामसभेने सर्वानुमते ना हरकत ठराव मंजूर केला। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 अन्वये संबंधित प्रक्रियेचे पालन करण्यात आल्याने ग्रामसभेत नमूद करण्यात आले। प्रस्तावित जागेवर कोणतेही वैयक्तिक किंवा सामूहिक दावे प्रलंबित नसल्याची माहितीही समितीने दिली। ग्रामस्तरावरील समितीच्या अहवालानुसार सदर क्षेत्र मोक्यावर खुले अतिक्रमणयुक्त असून कोणत्याही प्रकारची झाडे झुडपे नसलेली पूर्णपणे मोकळी जागा आहे। या ग्रामसभेस आमदार श्री रामदासजी मसराम उपस्थित होते। त्यांनी शिक्षणाच्या दृष्टीने एकलव्य निवासी शाळेचे महत्त्व अधोरेखित करत प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। त्याप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, धनपाल मिसार सर, सद्रुभाई भाभानी, विठ्ठल शेंडे, गुटेकसा, तहसीलदार प्रशांत गड्डम, गटविकास अधिकारी फासे, सरपंच अनिलाताई नरोटी, सरपंच रविलाताई हिडामी, सचिव काशीवार, शांतीलाल हिडामी, RFO देशमुख साहेब, तलाटी उसेंडी, नसरू भाभानी, सदाराम नरोटी, मुख्याध्यापक ठाकूर सर, RFO नारनवरे, आनंद चौबे उपस्थित होते।